आहे लय भारी भारताची लोकशाही 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 भारताची लोकशाही जगात आहे लय भारी भारताची लोकशाही चला चला जाऊ चला 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 जाऊ चला मतदान करू चला मतदान करू चला मतदान करू. जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद कोल्हापूर तहसीलदार कार्यालय पंचायत समिती करवीर व विद्यामंदिर हदवाळ यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करीत आहोत आदरणीय सुनील कारंजकर सर लिखित अलका कारंजकर मॅडम दिग्दर्शित सार्वजनिक निवडणूक कृती कार्यक्रम असतात स्वीप प्लॅन कार्यक्रम एक पथनाट्य मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो आपले मत मौल्यवान मत आपले मत मौल्यवान मत सहभागी कलाकार. नमस्कार, माझे नाव आर्यन वाघवे. नमस्कार नमस्कार मी ऋतुराज पाटील. नमस्कार नमस्कार मी सोहम कांबळे. नमस्कार मी आयुष कांबळे. नमस्कार मी हर्षवर्धन कांबळे. नमस्कार मी शुभा ढिंपे. नमस्कार मी अथर्व पाटील. नमस्कार मी आयुष कांबळे. नमस्कार मी श्रीधर निकम. नमस्कार मी आरती खत्रे. नमस्कार मी अनुष्का पाटील. नमस्कार मी शर्वरी पाटील. नमस्कार मी वैष्णवी पाटील. नमस्कार मी समृद्धी कांबळे. नमस्कार मी श्रावणी शिंदे. नमस्कार मी शर्वरी पाटील. नमस्कार मी श्रीवर्धन पाटील. नमस्कार मी ओंकार पाटील. नमस्कार मी आर्यन वाघवे. आणि माझे नाव आहे नवनाथ गणेश लोखंडे. मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो आपले मत मौल्यवान मत आपले मत मौल्यवान मत. लोकशाही लोकशाही भारताची लोकशाही जगात आहे लय भारी भारताची लोकशाही 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 भारताची लोकशाही जगात आहे लय भारी भारताची लोकशाही चला चला जाऊ चला 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 जाऊ चला मतदान करू चला मतदान करू चला मतदान करू. मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो आपले मत मौल्यवान मत आपले मत मौल्यवान मत. ताई माई अक्का दादा नाना काका तुम्ही द्या देऊ नाही का विना नाना पैका मतदान करण्याचा विचार करा पक्का लोकशाही देशाला तुम्ही चुकली का. अरे थांब थांब थांब. अरे तुझं नाव काय काय संबंध अरे संबंध आहे म्हणून तू विचारतोय. माझे नाव अंश. तुझं वय किती काय लग्नाचं पेट ठेवते का काय 21 वय पूर्ण असेल तर तुझ्या पप्पाला सांगून ठरवूया की माझे वय 18-19. उत्तावळा मला आणि गुडघ्याला फाशी अशी तुझी गत. पण प्रकाश बाळा लग्नाच्या पात्रतेत अजून वय नाही तुझं पण लोकशाहीच्या उत्सवात मतदानास वय पात्र आहे तुझं. तू मला सांग तू मतदानाला तुझं नाव नोंद केलंस का नाही. काय तू मतदानाला तुझं नाव नोंद केलं नाहीस. याच काचेवर वाटण्यासारखा त्याला काय एवढा फरक पडणार आहे. त्यांना एवढा काय फरक पडणार आहे. भारतात 18 ते 21 वयोगटातील 15 करोड युवक आहेत. तुझ्यासारख्या या प्रत्येक युवकाने असा विचार केला तर खऱ्या अर्थाने लोकशाही बळकट होणार कशी. लोकशाहीच्या उत्सवात 18 वर्ष पूर्ण झाल्याने आपले मत नोंदवून जगाला लोकशाहीचा प्रकाश दाखवला पाहिजे. आता माझे डोळे उघडले. आत्ताचा तिने मतदार यादीत माझे नाव नोंदवतो. 18 वर्षांचे वय केले पार 18 वर्षांचे वय केले पार 100% मतदान नोंदणी करू लोकशाही सत्तेचा ध्यास धरू 100% मतदान नोंदणी करू लोकशाही सत्तेचा ध्यास धरू. लोकशाही लोकशाही भारताची लोकशाही जगात आहे लय भारी भारताची लोकशाही 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 भारताची लोकशाही जगात आहे लय भारी भारताची लोकशाही चला चला जाऊ चला 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 जाऊ चला मतदान करू चला मतदान करू चला मतदान करू. मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो आपले मत मौल्यवान मत आपले मत मौल्यवान मत.
अरे बाळगा कुठं चाललास? तिचं नावी दोन बैल तिच्या खांद्यावर जू माझ्या खांद्यावर चाबूक मग कुठं चाललं ना सांग शेताला नव आणि मतदान करायला गेला नाहीस होय? नाही कोणाला तुला सांगते जाणारही नाही अरे असं काय एवढ्यावर बोलतोस? अरे काम सोडून मतदान गेल्यावर सांगच्याला का तुझ्या ती मत जेवायला मिळणार होय का तुझा भाव मारायला येणार आहे अरे एवढा वैतागतेस कशाला? आणि सरळ सरळ माझा भात काढायला लाग की ज्याचं करावं भलं ते माझंच कर. बरं बाबा चुकलं आता काय म्हणायचं ते बोल पांडवा मतदान हा लोकशाहीनं आपल्याला दिलेला हक्क आहे. अरे पण माझ्या कामात एवढा मोठा फरक पडणार आहे तुझ्या एका मतानं खूप मोठा फरक पडणार आहे. थेंबे थेंबे तळे साचे. एका मतानं मतांचा डोंगर उभा राहणार आहे. लोकशाही अधिक सक्षम आणि भक्कम करण्यासाठी मतदान करून देश उभारणीचा वाटा उचलला पाहिजे. मतदानासाठी वेळ काढा. मतदानासाठी वेळ काढा. आपले मत आपले मत मौल्यवान मत. लोकशाही लोकशाही भारताची लोकशाही जगात आहे लेवारी भारताची लोकशाही 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 भारताची लोकशाही जगात आहे लेवारी भारताची लोकशाही चला चला जाऊ चला 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 जाऊ चला मतदान करू चला मतदान करू चला मतदान करू मतदार राजा जागा हो. लोकशाहीचा जागा हो मतदार राजा जागा हो. लोकशाहीचा जागा हो आपले मत मौल्यवान मत आपले मत मौल्यवान मत. अहो साहेब दिव्यांग मतदार मतदान कसे करणार हो? अहो दिव्यांग असणाऱ्यांसाठी नियम 49 वय त्यांच्या इच्छेनुसार आपले मत नोंदवण्यासाठी 18 वर्षावरील सोबत्याला आपल्या सोबत नेण्याची परवानगी दिली आहे. दिव्यांग व्यक्तींना मतदार केंद्रावर नेणार कोण आणि कसं? अहो दिव्यांग व्यक्ती मतदान केंद्रावर जाण्यासाठी तेथे रॅम्प व ॲड्रेसची सोय केली आहे. म्हणजे आता दिव्यांग व्यक्तींचे 100% मतदान होणारच. दिव्यांग असो असो किंवा किंवा जवान, सर्वजण करा अवश्य मतदान दिव्यांग असो किंवा जवान. सर्वजण करा अवश्य मतदान. अहो सर या वर्षापासून वृद्धांग दिव्यांगांसाठी काय नवीन व्यवस्था केली म्हणताय? हो वृद्धांग दिव्यांगांसाठी वर्क फ्रॉम होम ही व्यवस्था केली आहे. काय म्हणाला काय समजलंय मला? अहो वर्क फ्रॉम होम म्हणजे घरात बसून मतदान करायचं. घरात बसून मतदान करायचं हे शक्यच नाही. 85 वर्षापेक्षा जास्त व 40% जास्त दिव्यांग असणाऱ्या मतदारांना घर बसल्या मतदान करण्याची व्यवस्था केली आहे. हे चांगलंच केलं म्हणायची पण त्यासाठी काय काय करायचं? त्यासाठी निवडणूक आयोगाचा 12 फॉर्म भरावा लागतो. हा फॉर्म त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करावा लागतो. जिल्हा अधिकारी कार्यालयातून घेऊ शकता. फॉर्म जमा केल्यानंतर मतदान कधी करायचं आणि कसं करायचं? मतदानात हा फॉर्म त्यांच्या इतर कागदांसह निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे जमा करावा. सर्व त्या दिव्यांगांसाठी चांगलीच व्यवस्था केली की आपले मत मौल्यवान मत आपले मत मौल्यवान मत. लोकशाही लोकशाही भारताची लोकशाही जगात आहे लय भारी भारताची लोकशाही 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 भारताची लोकशाही जगात आहे लय भारी भारताची लोकशाही चला 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 जाऊ चला मतदान करू चला मतदान करू चला मतदान करू. मतदार राजा जागा हो. लोकशाहीचा जागा हो मतदार राजा जागा हो. लोकशाहीचा जागा हो आपले मत मौल्यवान मत आपले मत मौल्यवान मत. अहो ताई मतदान करायला गेला नाही होय? अहो ताई मला मतदान करायचं नाही. मतदानच करायचं नाही वैतागतीस का? वैतागू नको तर काय? मत देण्यायोग्य उमेदवारच नाही तेव्हा मला कोणालाच मतदान करायचं नाही. तुम्हाला कोणालाच मत करायचं नसेल तर नोटाला मतदान करा. काय म्हणाला सा मतदान केल्यावर नोटा मिळणार आहेत 100-100च्या का 500-500च्या? काकू तसे नव्हे, कोणालाच मत द्यायचं नसेल तर वोटर मशीनवर शेवटी एक नोटाचं बटन आहे ते दाबायचं. नोटा म्हणजे न नव्हतं मत द्यायचे नाही ना तर नोटाला मत करा. त्यामुळे आपण मात्र लोकशाहीचं कर्तव्य पार पाडत असतो. आता माझ्या टारगेट शिकलं. आता जाते मी काय म्हणाला तर नोटा का काय त्यालाच मत देऊन येते. आपले मत मौल्यवान मत आपले मत मौल्यवान मत. लोकशाही लोकशाही भारताची लोकशाही जगात आहे लय भारी भारताची लोकशाही 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 भारताची लोकशाही जगात आहे लय भारी भारताची
चला चला जाऊ चला 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 जाऊ चला मतदान करू चला मतदान करू चला मतदान करू मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो आपले मत मौल्यवान मत आपले मत मौल्यवान मत कोंबडा बोलतो ग गवतीच्या डोईवरी सूर्याचा डोलतो पाय उचला ग सयानू जाऊ पाण्याला बायानू पाय उचला ग सयानू जाऊ पाण्याला बायानू कृष्ण वाजवी पावा ग बावरल्या नारी कृष्ण वाजवी पावा ग बावरल्या नारी होय ग अर्चना लोक म्हणतात की मशीनवर एकाला मतदान केलं की ठराविक उमेदवारालाच ते मत जातंय तसं काय नसतंय ग सगळी म्हणतात की काही खुली आहेत होय कोण कोण म्हणताय सांग बरं ते बळवंत पाटील आहेत ना त्यांची तारुआई आणि ते मारुती आजा अगं आपण मत ज्या उमेदवाराला दिलं आहे याची खात्री मतदाराला पटवून देण्यासाठी व्हीव्हीपॅट जोडलेले आहे काय म्हणतीस व्हीव्हीपॅट मशीन याचा उपयोग काय म्हणायचा व्हीव्हीपॅट मशीन वोटिंग मशीनला जोडलेलं असते मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅट मशीनवर प्रिंट पेपर दिसतो आपण मत ज्या उमेदवाराला दिलं आहे त्याचे नाव व चिन्ह 7 सेकंद दिसते व पावती मशीनमध्ये साठवून ठेवली जाते आता माझ्या मनातली शंका दूर झाली बघ मत आहे आमचा अधिकार मत आहे आमचा अधिकार निर्भयपणे मतदान करा निर्भयपणे मतदान करा आपले मत मौल्यवान मत आपले मत मौल्यवान मत लोकशाही भारताची लोकशाही जगात आहे लय भारी भारताची लोकशाही भारताची लोकशाही जगात आहे लय भारी भारताची लोकशाही चला चला जाऊ चला जाऊ चला मतदान करू चला मतदान करू चला मतदान करू मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो आपले मत मौल्यवान मत आपले मत मौल्यवान मत चला जाऊया सहलीला सहलीला एन्जॉय करायला चला जाऊ एन्जॉय करायला जाऊया सहलीला सहलीला एन्जॉय करायला चला जाऊ एन्जॉय करायला चला जाऊ एन्जॉय करायला सगळे फटाफट गाडीत उतरा तुम्ही कुठे चाललाय सहलीला वन डे ट्रिपला एन्जॉय करायला मौज मस्ती करायला आज मतदानाला दिवस तुम्ही सहलीला चाललाय मतदानाच्या शक्तीबरोबर सहलीच्या ठिकाणी का लावतोय मी अहो आमच्या वन डे ट्रिपवर पाठवतो नका लोकशाहीचा दिशा आपल्या पूर्ण मताचा अधिकार प्रत्येक नागरिकाला बजावता यावा म्हणून सुट्टी दिलेली आहे आणि तुम्ही मात्र सुट्टीचा गैरवापर करता तुम्हाला पुन्हा कधी फिरण्याची एन्जॉय करण्याची संधी मिळेल पण मतदान करण्याची संधी गमावलं 5 वर्षी वाट पाहावी लागेल तसं आमचं चुकलंच म्हणा तुमच्यामुळे आमचे डोळे उघडले आता सहल कॅन्सल चला तर जाऊया थेट मतदान केंद्रावर आणि एन्जॉय करूया मतदान करूनच आपले मत मौल्यवान मत आपले मत मौल्यवान मत लोकशाही भारताची लोकशाही जगात आहे लय भारी भारताची लोकशाही भारताची लोकशाही जगात आहे लय भारी भारताची लोकशाही चला चला जाऊ चला जाऊ चला मतदान
जागा हो लोकशाहीचा जागा हो मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो आपले मत मौल्यवान मत आपले मत मौल्यवान मत ओ दादा मतदान करायला गेला सगळं दादा दादा ओ शामुलाला मतदान करायला जायचं नव्हतं जाते की ओ ताई मतदान करायला गेला का काय होय होय जायचं की माईक समोर होय होय जायचं की अहो सखवाजी कुणीकडे निघाला